अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण खूप छान अशी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त म्हणजे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत छान अशी करायची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता या सेवेचा व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तरी पण ज्या कोणी नवीन ताई आहेत किंवा ज्यांना स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे किंवा काहीतरी मोठ्या इच्छा आहेत किंवा स्वामींकडे स्वामींची सेवा करून तुम्हाला स्वामी सेवेकरी व्हायचं असेल तर आवर्जून स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा नक्की करा. तर बघा, स्वामी महाराजांचा प्रकट दिन 20 मार्चला वार शुक्रवार आहे. तर तुम्हाला ज्या दिवसापासून तुम्ही हा व्हिडिओ समजा तुमच्या समोर हा व्हिडिओ ज्या दिवशी आलेला आहे तर त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही या सेवेला सुरू करू शकतात. तो स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही जर ही सेवा केली तर बघा, खूप छान असा तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की कोणतीही सेवा केलेली कधीच वाया जात नाही. ती कधी ना कधी कोणत्या तरी वेळेला कोणत्या तरी क्षणी ती सेवा तुमच्या कामी येते, म्हणजे येतेच. फक्त वेळ लागतो, संयम ठेवायला पाहिजे आणि स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायला पाहिजे. असं नाही की तुम्ही सेवा केली आणि लगेच कसा सेवेचा तुम्हाला हे अनुभव आला नाही. असं बऱ्याच जणांच्या बाबतीत असं घडतं. तर बघा, कोणतीही सेवा असो, संयम हा ठेवायलाच पाहिजे आणि विश्वास हा ठेवायलाच पाहिजे. बघा, कोणाला लवकर अनुभव येतात, कोणाला उशिरा अनुभव येतात, पण अनुभव हा 100% येतो, म्हणजे येतोच. कारण स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करा, मोठी करा, छोटी करा, सर्व सेवा ह्या सर्वश्रेष्ठ सेवा असतात आणि प्रभावित सेवा असतात. बघा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये काहीही प्रॉब्लेम असो, काही असो, बाहेरील दोष असो, बाहेरील बाधा असो किंवा घरात नकारात्मकता असेल, घरामध्ये सतत चिडचिड होत असेल, भांडणं तणणं होत असेल, वादविवाद होत असेल किंवा लहान मुलं चिडचिड करत असतील किंवा घरामध्ये तुमच्या काहीतरी बाहेरील बाधा किंवा करणी बाधा अशा प्रकार तुमच्या घरामध्ये घडत असेल किंवा तुमची एखादी खूप मोठी इच्छा असेल किंवा तुमच्या घरामध्ये बाधित व्यक्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत आजारी व्यक्ती जर पडत असेल तर या सेवेने खूप छान असा रिझल्ट, खूप छान असा अनुभव तुम्हाला येणार आहे. ती सेवाच म्हणजे तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. बघा, आता ज्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे तर त्यांनी दररोज स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत दररोज स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बघा, अभिषेक आता पंचामृतानेच करावा का, तर असं काही नाही. बघा, तुम्हाला जर जमलं, वेळ असेल तर तुम्ही पंचामृताने सुद्धा करू शकतात किंवा स्वच्छ पाण्याने सुद्धा तुम्ही दररोज थोडंसं कोमट स्वच्छ पाणी घ्या आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीवर छान अशा प्रकारे अभिषेक करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र जप करत तुम्हाला नामस्मरण करत स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आणि जे ते तीर्थ उरलेलं असतं तर ते तीर्थ तुम्हाला टाकून द्यायचं नाही. बघा, घरात सगळीकडे तुम्हाला शिंपडायचं आहे आणि घरातील जी काही आजारी व्यक्ती आहे, सतत आजारी व्यक्ती पडत असेल, सतत काही ना काही दुखत असेल, सतत त्यांच्या मागे दवाखाना असेल तर त्या व्यक्तींना पिण्यासाठी द्या. घरामध्ये बाधित व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला पिण्यासाठी द्या आणि आपल्या घरातील नकारात्मकता जावी याच्यासाठी सर्व घरामध्ये ते तीर्थ शिंपडा. बघा, हे तीर्थ खूप चमत्कारी तीर्थ असतं, कारण हे आपल्या स्वामी माऊलींना, आपल्या स्वामी महाराजांना आपण या तीर्थाने मंत्र जाप करून आपण मंत्रोच्चार करून स्वामी महाराजांना अभिषेक केलेला असतो. मग ते तीर्थ किती पवित्र असेल बरं. खूप चमत्कारी आणि पवित्र हे तीर्थ असतं. आणि हे तीर्थ आपण दररोज जर आपल्या घरातील व्यक्तींना पिण्यासाठी दिलं आणि घरामध्ये शिंपडलं तर बघा, घरातील हळूहळू नकारात्मकता, बाहेरील बाधा दूर होण्यास मदत होते आणि तुम्ही हळूहळू हा अनुभव नक्कीच अनुभवाल. इतकी ही प्रभावी सेवा आहे. तर तुम्ही आवर्जून ही सेवा नक्की करा.
आणि आता ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती नाही, स्वामी महाराजांचा फोटोच आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल त्याने स्वच्छ फोटो पुसून घ्या. अष्टगंध लावा फोटोला, हिनातर असेल तर हिनातर लावा, धूपदीप लावा आणि स्वामी महाराजांसमोर एक छोटासा ग्लास घ्या आणि स्वामी महाराजांसमोर उजवा हात त्या ग्लासवर ठेवून तुम्ही त्या उदबत्ती संपेपर्यंत तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करा. बघा, मोठ्या मोठ्याने तुम्हाला स्वामी महाराजांचं नाम घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या त्या घरामध्ये जी काही आपल्या नामस्मरणाचा जो आवाज घरामध्ये घुमतो त्याने आपल्या घरातील नकारात्मकता हळूहळू बाहेर जाते. आणि ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करत असाल त्यावेळेस तुमचा मुख्य दरवाजा हा तुम्हाला थोडासा उघडाच राहू द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे, जी बाहेरील बाधा आहे, तर ती बाहेर जाण्यास मदत होते. आणि आपल्या ह्या स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आनंदमय होतं. आणि मंत्रजपाने या मंत्रजपामध्ये इतकी शक्ती आहे की स्वतः तुम्ही अनुभव घ्याल. ह्या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्ही नक्की आवर्जून अशा प्रकारे स्वामी महाराजांचा अभिषेक नक्की करा. आणि जे ग्लासवर तुम्ही उदबत्ती संपेपर्यंत जे तीर्थ म्हणजे हात ठेवलेला आहे तो नंतर काढून घ्या आणि ते तीर्थ तुम्ही स्वतः प्या आणि जी उदबत्तीची रक्षा आहे ती थोडीशी रक्षा त्यात टाका. बघा, अशा प्रकारे जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला किती छान असा अनुभव येतो. बऱ्याच अशा असंख्य सेवा आहेत ज्या तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करू शकतात. पण ज्यांच्या घरात स्वामी महाराजांची मूर्ती आहे, फक्त स्वामी महाराजांची मूर्ती देवघरातच असावी असं म्हणजे आणून ठेवावी इथपर्यंतच नसतं. स्वामी महाराजांची तुम्ही सेवाही करायला पाहिजे. तुम्हाला भलेही दुसरी कोणती सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांची हे अभिषेकाची सेवा नक्की करा. बघा, आपण दररोज आपल्या देवघरातल्या सर्व देवांना अंघोळ घालतो, अभिषेक करतो. त्याचप्रकारे स्वामी महाराजांचा अभिषेक करताना फक्त तुम्हाला स्वामी महाराजांचं नामस्मरण करत करत अभिषेक करायचा आहे. आणि गुरुवारी दररोज नाही जमलं तर गुरुवारी आवर्जून दह्याने दुधाने पंचामृताने स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक हा आवर्जून करा. तर ही आजची अशी होती सेवा. तुम्ही जर ही सेवा केली आणि तुमच्या घरात हे तीर्थ सर्वांना पिण्यासाठी दिलं तर बघा, तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अशक्य गोष्टी होत्या त्या गोष्टी शक्य तर होतीलच, पण तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण, आनंदमय वातावरण आणि प्रत्यक्ष स्वामी महाराजांचा वास तुमच्या घरामध्ये राहील. बघा, तुम्हाला स्वामी महाराज प्रत्यक्ष जरी नाही दिसले तर कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या मार्फत स्वामी महाराज तुम्हाला वेळोवेळी संकटाकाळी वेळोवेळी प्रत्येक वेळेवर तुमच्यापाशी स्वामी नक्की हजर राहतील. आणि प्रत्येक संकटाला हाक मारता स्वामी तुमच्यासोबत तुमच्या जवळ येतील आणि कोणत्या तर व्यक्तीच्या रूपामध्ये तुम्हाला स्वामी महाराज मदत करतील. इतकं स्वामी महाराजांच्या या सेवेचं फळ प्रत्येकाला स्वामी महाराज देत असतात. पण कोणतीही सेवा करताना संयम आणि विश्वास हा ठेवलाच पाहिजे, कारण या सेवेला खूप जणांना लवकर अनुभव येतात आणि काही जणांना खूप खूप स्वामी महाराज परीक्षा घेतात. पण ज्यांची जास्त परीक्षा घेतात त्यांची साथ हे स्वामी महाराज कायमची देतात. हे म्हणजे 100% खरीच गोष्ट आहे. आणि स्वामी महाराज त्यांच्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाहीत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेवर ज्यावेळेस तुम्हाला स्वामी महाराजांची जास्त गरज असते तिथं स्वामी पहिलं तुमच्या समोर हजर असतात आणि तुमची मदत ही नक्की करतात. तर आवर्जून तुम्ही स्वामी महाराजांची प्रकट दिनानिमित्त ही सेवा आवर्जून करा. तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.